नमस्कार, मी भारती. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज आम्ही बनवणार आहोत चॉकलेट. तर आज आम्ही बनवणार आहोत चॉकलेट, जे लाडोला आणि निहालला खायचे होते आणि खूप दिवसापासून हे दोघं माझ्या मागे लागले होते, मम्मा चॉकलेट आणि आईस्क्रीम बनव. तर आज फायनली आम्ही चॉकलेट बनवणार आहे. हे चॉकलेट हेल्दी पण आहेत. तुम्ही पण ट्राय करा, तुमच्या मुलांना पण देऊ शकता आणि तुम्ही पण खाऊ शकता. तसेच व्हिडिओ बघत आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर आता आपण सुरू करूया रेसिपीला. आणि इथे मी घेतले आहेत बदाम, एक वाटीभर बदाम मी इथे घेतले आहेत. तर यात तुम्ही काजू पण घालणार असाल तरी चालेल, काजू पण छान लागतात. आणि बदाम इथे हलकेसे रोस्ट करून घेतले आहे. त्यानंतर मी इथे एक वाटीभर घातले आहेत मखाने. मखाने पण मी इथे स्लो गॅसवर छान भाजून घेतले आहेत. तर इथे मखाने नेहमी भाजताना आहे ना गॅस स्लोच ठेवा, त्यामुळे तुमचे मखाने हे लवकर नरम होत नाहीत आणि बराच काळ ते कडक राहतात. बघा इथे तुटल्यावर असे ते तुटले पाहिजे. मी जे जे साहित्य घेतलं आहे त्याचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो. आणि इथे माझ्याकडे चिया सीड्स होते, तर मी 1 चम्मच चिया सीड्स पण घेतले आहेत आणि ते पण हलकेसे असे भाजून घेतले आहेत. त्यानंतर मी इथे जवळपास 1 चम्मच अळशी घेतली आहे आणि ही पण छान भाजून घ्यायची. तर अळशी जशी भाजल्या जाते तशी ती थोडी तडतडते आणि ती अशी बाहेर पण उडू शकते, त्यामुळे अळशी भाजताना जरा सांभाळून भाजावी. आणि सगळं साहित्य मी इथे एका प्लेटीत काढून ठेवलं आहे आणि हे थोडं थंड होऊ द्यायचं आहे, कारण का आता हे मिक्सरला वाटायचं आहे म्हणून. तर गोडपणा यावा म्हणून यासाठी मी इथे वापर करणार आहे खजूरचा. तर हे सीडलेस खजूर आहेत आणि याची चव पण खूप छान लागते. लाडोला आणि निहालला हे खजूर खायला खूप आवडतात, त्यामुळे या खजुराचं एक पाकिट तरी माझ्या घरात नेहमी एक्स्ट्रा असतेच, म्हणजे एक संपलं की दुसरं वापरायसाठी. आणि इथे बघू शकता आता मी घेतले आहेत मनुके. तर हे पण गोड आहेत मनुके. आणि आता इथे थंड झालं आहे, तसंच हे मी वाटून घेणार आहे. आणि खूप असं एकदम बारीक पावडर नाही करायचं आहे, याचं थोडं जाडसरच ठेवणार आहे मी हे. तर इथे बघा हे अशा प्रकारे वाटून घेतलं आहे मी. आणि आता याच भांड्यात आपल्याला वाटायचे आहेत खजूर आणि मनुके. खजूर आणि मनुक्याचं प्रमाण हे आपल्याला जेवढं गोड पाहिजे असेल त्यानुसार आपण घ्यायचं. खजूर मी आता इथे जवळपास 1 वाटीच्या कमीच खजूर घेतले आहेत आणि तसेच त्यात मनुके थोडेच घातले आहेत. ते मी अंदाजेच घातले, असं प्रमाणानुसार काय घातलेलं नाही आहे. जसं आपल्याला गोड पाहिजे त्या हिशोबाने आपण घालायचं. आणि इथे खजूर आणि मनुके वाटून झाल्यानंतर मग त्यात जे आपण मिश्रण तयार केलेलं ते मिश्रण त्याच्यात टाकलं आणि परत फक्त जस्ट असं फिरवून घेतलं, ते पण ते मिक्स होण्यासाठी. खजूर आणि मनुक्यामुळे या मिश्रणाला छान बाइंडिंग येते आणि इथे तुम्ही बघू शकता बांधल्यावर सुद्धा हे छान बांधलं जातं आहे. तर आता ही स्टफिंग तयार झाली आहे. तर इथे मी घेतलं आहे मिल्क कंपाऊंड चॉकलेट आणि यामध्ये डार्क चॉकलेटसुद्धा येते, पण मला मुलांना द्यायचं होतं म्हणून मी हेच घेतलं. आणि हे चॉकलेट अशा प्रकारे येते. आणि आता याला मेल्ट करायचं आहे कोटिंगसाठी. तर मग आता याला मी आधी पहिले कट करून घेतलं आहे, म्हणजे मेल्ट लवकर होईल ते. आणि हे मी बाहेर काढून ठेवलं, तर लाडूने परत फ्रीजमध्ये ठेवलेलं, त्यामुळे हे घट्ट झालेलं आणि कट होत नव्हतं. तर मी याचे फक्त मग मोठे मोठे असे तुकडे केले. आणि इथे बघा चॉकलेट बनवायच्या आधीच हिने खायला सुरू केलं आहे. तिला किती सांगितलं थांब, तरी ती अजिबात ऐकत नव्हती. बस करते तू नाही बस. तर इथे डबल बॉइलिंगसाठी मोस्टली काचाचं भांडं वापरतात, पण माझ्याकडे जे भांडं होतं ते हीटप्रूफ आहे की नाही ते मला माहिती नव्हतं, त्यामुळे मग मी स्टीलचंच भांडं घेतलं आहे. डबल बॉइलिंग खूप सिंपल आहे. इथे एका टोपात पाणी घ्यायचं, तर पाणी भांड्याला लागणार नाही एवढं पाणी घ्यायचं आणि ते पाणी गरम झाल्यानंतर मग त्यावर आपलं भांडं ठेवायचं आणि चम्मचने फक्त मग हे चॉकलेट हलवत राहा, कारण का ते कधी कधी जळू शकते. आणि तुम्ही बघू शकता इथे छान प्रकारे आता चॉकलेट मेल्ट होतं आहे. या चॉकलेटला अजिबात पाणी लागू द्यायचं नाही. आणि आता हे छान प्रकारे मेल्ट झालं आहे. तर आता सगळं रेडी आहे, फक्त आता चॉकलेट बनवायला घ्यायचे आहेत. चॉकलेट बनवायची एक्साइटमेंट माझ्यापेक्षा या दोघांनाच जास्त आहे. मी बनवते प्रोटीन चॉकलेट आहे बघा. आधी चॉकलेट असते, आम्ही बनवतोय कमी आणि खातोय जास्त. हे बनवू द्या रे, छान लागतंय. लाडू तुला काय जेवण माहिती जेवण आहे ते. चलो आपण याच्यामध्ये काय करूया बघू. आपण चॉकलेट आपण
आणि आता आमची काय करणे लगे मी आणि चॉकलेट कशी सांग बता मुझे. आता आम्ही चॉकलेट म्हणते चॉकलेट. आता मी शॉरी दे चॉकलेट देणार. चुम 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 चॉकलेट चुम चुम चॉकलेट. तर माझ्याकडे एकच मोल्ड होता आणि त्यामध्ये मी त्या आधी ड्रायफ्रूटचं स्टफिंग बनवलेली ते घातलं आहे आणि मग नंतर वरतून चॉकलेट सिरप घातलं आहे. आणि अजून एक प्रकारे केलं होतं ते म्हणजे खाली आम्ही आधी चॉकलेट सिरप घातलं आणि त्यानंतर मग स्टफिंग घातली आणि मग वरतून परत चॉकलेट सिरप घातलं. दोन्ही पण खायला छानच लागत होते. पप्पाजीनं किती झाला मला खायला तेदा निशान. आता एक गिफ्ट वाला बनवते, एक क्रिसमस ट्री बनवते. तर काही चॉकलेट इथे मी असे बनवले, ओव्हल शेपच्या आम्ही टिक्कीसारख्या तयार केल्या आणि मग त्या चॉकलेटमध्ये डिप केल्या. बटर पेपरवर ठेवून ते डायरेक्ट फ्रीझरमध्ये सेट व्हायसाठी ठेवले. तसं ते चॉकलेट 2 तास सेट व्हायसाठी ठेवावे लागतात. पण निहाल तरी ठीक होता, पण लाडू दर 5 मिनिटाला येऊन मम्मा चॉकलेट झाले का, मम्मा चॉकलेट झाले का बघ म्हणायची. म्हणून मग आम्ही लवकर काढले, पण तरी हे सेट झाले होते. आणि काय काय चॉकलेटचे शेप खूप छान आले होते, काय कायचे एवढे व्यवस्थित नाही आले, कारण का मुलांसोबत करत होतं तर त्यामुळे तेवढं लक्ष दिलं नाही गेलं शेपकडे. पण चॉकलेटची चव खूप छान होती. तर इथे बघा हे अशा प्रकारे सेट होऊन निघाले आहेत. तर आता रिव्ह्यूसाठी हे चॉकलेट आपण निहाल निर्वाणीला देऊया आणि बघूया त्यांची रिॲक्शन काय असते हे खाल्ल्यानंतर. याला चॉकलेट दिल्यानंतर बराच वेळ हा फक्त चॉकलेट खात होता, काय बोललाच नाही. हे चांगलं दर कसं लागते सांग उद्यापर्यंत. छान लागतं. मम्माने चॉकलेट बनवले म्हणून तू दिवसभर चॉकलेटच खात राहणार काय? हा दाखव कसं झालंय चॉकलेट, कसं लागते खायला. तर इथे आम्ही अशा प्रकारे चॉकलेट पण हे चोर काय ठेवत नाही. किती चॉकलेट खाते तू, किती खाते? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॉकलेट खूप छान झाले होते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर इथे तुम्हाला एक चॉकलेट तोडून पण दाखवते बघा, अशा प्रकारे चॉकलेट होते. लाडू तुला आवडते चॉकलेट? चॉकलेट नाही आवडत? एक पण नाही खाल्ला तू? आम्ही जेवढे चॉकलेट बनवले त्यातले मोजून आता 6 ते 7च चॉकलेट उरलेत. सगळे चॉकलेट हिने आणि हिच्या दादाने मिळून संपवल्यात आणि तरीही बोलते की हिला चॉकलेट नाही आवडत. तू किती चॉकलेट खाल्ले? चॉकलेट किती खाल्ले ते? किती चॉकलेट खाल्ले? किती चॉकलेट खाल्ले? जे हिला विचारलं ना ते ती सांगणार नाही, इतकी शहाणी आहे ती. किती खाल्ले चॉकलेट, किती खाल्ले? आम्ही मोजून थोडे चॉकलेट उरलेत ते लपवून ठेवलेत की एकाच दिवसात एवढे चॉकलेट नको म्हणून. आणि आजचा व्हिडिओ एवढाच. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आमचे व्हिडिओ बघत राहा, काळजी घ्या आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय कर. आणि चॉकलेट कसं लागलं सांग. तू पण ट्राय करा.